तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6व्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनीपासून. इथे जीवाला पहिल्यांदा कळतं की नंदिनीने तो घटस्फोट गैरसमजुतीमधून घेतलाय. नेमकी झालं काय असतं, आपण मागे बघितलंय की जीवाने काव्यासाठी जे लेटर लिहिलं असतं ते नंदिनी वाचलं असतं आणि नंदिनीला वाटतं की ते लेटर जीवाने तिच्याकडेच लिहिलंय, त्यामुळे तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला असतो आणि तशी ती बोलून पण दाखवत आहे. मात्र जीवा तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की हे लेटर तुझ्यासाठी नव्हतं. मग ती विचारते कुणासाठी होतं, मात्र तो काव्याचं नाव घेऊ शकत नाही आणि घेतही नाही. त्यामुळे नंदिनी त्याला बरंच बोलून जाते की मी अगोदर म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर एक हसरी खेळकर मुलगी होते, पण तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद गेलाय. आता मी आत्मविश्वास नसलेली मुलगी झाले आणि आता सगळा दोष मी तुम्हाला देत आहे. मग मात्र जीवा भयंकर नाराज होतो आणि जिन्यात बसतो आणि पुढे काय करायचं असा विचार करत असतानाच त्याचं मन रिक्षावाल्याच्या रूपात येऊन त्याला सांगायला लागतं की जे झालंय ते आपण बदलू शकत नाही, पण येणारे 6 महिने तुझ्या हातामध्ये आहे. असं काहीतरी कर की तो जो गमावलेला आनंद आहे नंदिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा येईल आणि ती पुन्हा पहिल्यासारखी आनंदी राहील. आणि जीवा म्हणतो डन. मग पुढच्या सीनमध्ये नंदिनी आणि मानिनी स्वयंपाकघरात काम करत असतात. त्यावेळेस नंदिनी मानिनीला सांगते की मी पिहूसाठी काउन्सिलर आणायचा विचार करते, कारण ती अजूनही तिच्या मनात काय चाललंय ते बोललेली नाहीये. मग असं बोलता बोलता त्यांच्या गप्पा चालू असतात. त्यावेळेस मानिनी म्हणते की श्रावण महिन्यात चालू आहे आणि माझा आज श्रीखंड पुरी करण्याचा बेत आहे. आणि तेवढ्यात एक जीवा येतो आणि तो म्हणतो मी तुम्हाला पुरी करायला मदत करतो. मात्र नंदिनी त्याला चिडवायला लागते. त्यावेळेस मानिनी सांगते की त्याच्या आजीने त्याला सगळं काय शिकवलं आणि हा छानपैकी पुरी करू शकतो. मग नंदिनी आणि जीवा मिळून स्वयंपाकाची तयारी करतात आणि तिकडे मात्र आणि मित्रांनो पुढच्या सीनमध्ये काव्य छानपैकी झोपली असते आणि पार्थ तिला रोमॅन्टिकपणे बघत असतो आणि तो मनात विचार करतो की देवा मला एक चान्स दे माझं लग्न वाचवण्याचा. आणि तेवढाच वीज चमकते आणि झोपेत सुद्धा काव्य पार्थचा हात जामपणे पकडतोय. मग तेव्हा पार्थ तो सिग्नल समजून घेतो आणि तो म्हणतो की इथून पुढे मी आपलं लग्न वाचवायचा प्रयत्न नक्की करेल आणि मी आता पहिली मैत्रीची पायरी चढवतो म्हणून त्याच्या हातात तो झोपेतच फ्रेंडशिप बँड बांधतो. आणि सकाळी ज्यावेळेस काव्याला कळतं की आपल्या हप्त्यामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलाय त्यावेळेस ती पार्थवर भयंकर चिडते. ती म्हणजे देशमुख तुम्ही झोपेत माझा गैरफायदा घेतला आणि झोपेत तुम्ही माझ्या हातात हा बँड बांधला आणि मी दिवसा तुमच्या हातात बँड बांधत असताना तुम्ही मात्र नकार दिला. मग आता पार्थ असं काहीतरी बोलतो की ती पण थोडा शांत बसताय. तो म्हणतो तो बँड तुम्ही घरच्यांना दाखवण्यासाठी बांधत होता आणि मी हा जो बँड बांधला हा माझ्या मनापासून बांधलाय. तुम्ही जर आज दिवसभर हा बँड हातात ठेवला तर मी समजून जाईल की तुम्ही माझी मैत्री ऍक्सेप्ट केली आहे. आणि मग लगेच पार्थला काव्य म्हणताय की मग एवढीच मैत्री करताय तर एखाद्या मित्राने माझा तुटलेला चष्मा दुरुस्त केला असता. आणि ती बोलता बोलता चष्म्याकडे बघते तर चष्मा खरंच पार्थ दुरुस्त केला असतो आणि पार्थ तिथून निघून जातो. म्हणजे आता आपल्याला कळतं की लग्नानंतर खरंच मित्रांनो होईलच प्रेम. इथपर्यंत आजच्या भागात घडलंय. उद्याच्या भागामध्ये वसुताई आणि रम्या मिळून मंजूला नंदिनी आणि काव्याविरुद्ध भडकवत आहेत. उद्या नक्की काय होतं जाणून घेण्यासाठी उद्या भाग आपल्याला बघायला लागेल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, कमेंट जरूर करा. मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.